नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघवला अंकुर आणि सिंधूची खूप आठवण येत असते. त्यावेळी त्याला आठवतं की त्याने एकदा सिंधूसाठी कँडी फ्लॉज आणलेले असतात. तर सिंधू म्हणते, तुम्ही आज का आणलं हे? तुम्हाला माहिती आहे ना आज माझा उपवास आहे. आता मी जर हे समोर बघत राहिले तर मला हे खाण्याची इच्छा होईल ना. तर राघव म्हणतो, मग असं मन मारून कशाला उपवास करायचा? तर सिंधू म्हणत असते, मन मारून नाही, मनापासून उपवास करतीये मी. तर राघव म्हणतो, मनापासून उपवास करतीयेस, पण कशासाठी? तर सिंधू म्हणते, मुलांसाठी. तर राघव म्हणतो, सिरियसली? मग मला पण सांगायचं ना, मला पण आता खाता येणार नाही ते. आपण दोघांनी मिळून उपवास केला असता. तर सिंधू म्हणते, तुम्ही म्हणताय हेच खूप आहे माझ्यासाठी. तर राघव म्हणतो, मी फक्त म्हणत नाहीये, मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला आणि मुलांना काहीही होऊ देणार नाही. आय विल ऑलवेज प्रोटेक्ट यू. आणि राघव तिच्या जवळ गेलेला असतो. तर सिंधू त्याला लांब ढकलतच म्हणते, सांगितलं ना आज उपवास आहे. आणि राघव सिंधू असं म्हणतो. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की सिंधू इथे नाहीये, हा सगळा त्याचा भास आहे. इकडे कृष्णा तिच्या रूममध्ये गाणे ऐकत बेडवर बसलेली असते. तर त्यावेळी ऋतुजा तिला बोलावण्यासाठी येते आणि तिला असं बघून म्हणते, ही महामाया तर मस्त बेडवर लोळत पडली आहे आणि तिथे किचनमध्ये माझी सूनबाई राबतीये. आणि ऋतुजा कृष्णाजवळ येऊनच तिने घातलेले ते हेडफोन्स काढते. तर कृष्णा म्हणते, का काढलं यार? ऋतुजा मात्र कृष्णाला बोलत असताना तिच्याच स्टाईलने तिला बोलत असते. ती म्हणते, उठ आणि काम कर हं. तर कृष्णा लगेच तिला म्हणते, ए तू आपली नक्कल करते. तर ऋतुजा त्याच स्टाईलने बोलत असते, ए थुई थुई, तू जर काम केलं ना तर आपण तुझी नक्कल नाही करणार. तर कृष्णा लगेच ए म्हणते. तर ऋतुजा म्हणते, BCDEFGH नंतर. वहिनी साहेबांनी तुला पूजा करायला सांगितलेली लक्षात आहे ना तुझ्या? म्हणजे ते तू चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं फिट आहे का डोक्यात? तर कृष्णा लगेच तिला म्हणते, ए भोचक कोंबडी, एकदा का कृष्णाने कमिटमेंट केली की मग ती कोणाच्या बापाचं पण ऐकत नाही. काय समजलं? तर ऋतुजा तिला म्हणते, झालं, तुझी ही जी काही डायलॉगबाजी आहे ना ती बाजूला ठेवायची. आणि हे बघ, वहिनी साहेबांनी तुला हे जे काही चॅलेंज दिलं ना ते फक्त काम नाहीये, रत्न पारखेंच्या कुळाचाराचा एक भाग आहे. तो नीट व्हायलाच हवा. जमेल ना तुला? नसेल जमत तर सांगून टाक. वहिनी साहेबांकडे जा आणि बोल, वहिनी साहेब मला नाही जमणार हो, मला माफ करा. आणि माघार घे, माफी मागून टाक. तर कृष्णा म्हणते, या कृष्णाच्या डिक्शनरीमध्ये ना हार हा शब्दच नाहीये. आपण कुठल्या पण चॅलेंजसाठी एकदम रेडी असतो. तर कृष्णा लगेच उठून बॅट हातात घेते आणि म्हणते, चल बॉलिंग कर. तर ऋतुजा म्हणते, हे काय आहे? तर कृष्णा म्हणते, अरे काय म्हणून काय विचारते? त्या फडफडने जे वार छेडले ना त्याची ही फक्त स्टार्टिंग आहे. आगे आगे देखो होता है क्या. ऋतुजा तिला म्हणते, कसली ड्रामा क्वीन आहेस ग? तर कृष्णा म्हणते, आपण ड्रामा क्वीन? त्या दोघींचं असं छोटंसं भांडण चालू असतं. ऋतुजासुद्धा तिच्या बॅटला पकडते आणि तिला म्हणते, तुझी ही एनर्जी आहे ना, वहिनी साहेबांनी पूजा करायला सांगितली आहे तिथे लाव, कळलं का? तर कृष्णा म्हणते, अरे फिकर नॉट, आपल्याकडे ना सॉलिड ताकद आहे, आपण सगळं असं स्टोअर करून ठेवलंय. तेवढ्यातच तेथे रुक्मिणी काकू येते आणि ती म्हणते, हा काय तमाशा चाललो आहे? तर कृष्णा लगेच म्हणते, आला अंपायर आला, आता ती तुला आउट्स देणार. त्यावेळी रुक्मिणी काकू कृष्णाला विचारते, हे काय चालू आहे तुझं? तर कृष्णा म्हणते, काही नाही, आपण हिला सांगत होतो आपल्याकडे किती ताकद आहे. रुक्मिणी काकू तिला म्हणते, तू चल माझ्याबरोबर. तर कृष्णा लगेच म्हणते, चल, आणि निघायला लागते. तर रुक्मिणी काकू तिला म्हणते, तू अशीच येणार आहेस? पूजा करायची आहे, लक्षात आहे ना? तर कृष्णा म्हणते, चांगलंच लक्षात आहे. इकडे राघव मधूला म्हणत असतो, कृष्णा फ्रॉड निघाली मधू, माझंच चुकलं, मी तुझं आधीच ऐकायला हवं होतं. मधू म्हणते, इट्स ओके राघव, तुला तुझी चूक कळली आहे ना, बास, माझ्यासाठी तेच जास्त महत्त्वाचं आहे. राघव म्हणत असतो, कृष्णा माझ्याशी खोटं बोलू शकते? माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. आधी गोड गोड बोलून तिने माझं मन जिंकलं आणि लग्न करायची वेळ आली तेव्हा ती चक्क पळून गेली. मधू, आता मी आईला काय सांगणार? मधू म्हणते, राघव मी तुला आधीच वॉर्न केलं होतं, मी तुला सांगितलं होतं ना, ती कृष्णा आहे, सिंधू नाही. ती फक्त सिंधूसारखी दिसते, पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास आणि तिच्या प्रेमातही पडलास. तर राघव म्हणतो, मी त्याचीच शिक्षा भोगतोय. मधू राघवचा हात हातात घेऊन म्हणते, इट्स ओके राघव, ती तुला सोडून गेलीये, पण मी नाही, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. तर राघव मधूला म्हणतो, थँक्यू मधू. तो सुद्धा तिचा हात धरून म्हणतो, थँक्यू सो मच. आय थिंक मी तुला कधीच समजून घेतलं नाही आणि असं असून सुद्धा तू कधीच मला सोडून गेली नाहीस, पण आता मी माझी चूक सुधारणार आहे. तर मधू म्हणते, म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? त्यावेळी राघव तिला प्रपोज करताना म्हणतो, मधू विल यू मॅरी मी? आय डोंट वॉन्ट टू लूज यू अँड आय लव्ह यू. हे ऐकून मधूला तर इतका आनंद झालेला असतो की तिचा आनंद गगनात मावेनासा होतो.
पण ही रियालिटी नसून मधूचं एक स्वप्न असतं आणि ती डोळे बंद करून ते स्वतःचं स्वप्न जगत असते आणि ती खूप खुश असते, ती हसत असते. त्यावेळी रेश्मा तिला हलवतच म्हणते, राणी वहिनी, अहो काय एकट्याच काय हसताय तुम्ही? त्यावेळी मधू भानावर येते तर रेश्मा म्हणत असते, दिवसा स्वप्न बघताय का? चला काकूंनी बोलावलंय. तर मधू म्हणते, तू पुढे हो, मी आलेच. इकडे रुक्मिणी काकू कृष्णाच्या हाताला धरूनच तिला घेऊन येत असते तर कृष्णा म्हणत असते, अरे फडफड, कशाला तू आपल्या हाताला ओढत चालली? त्यावेळी रुक्मिणी काकू तिला पूजा करायच्या ठिकाणी घेऊन येते. तिथे पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली असते पण अंधार असतो. तर कृष्णा म्हणते, इकडे कशाला घेऊन आली आपल्याला? आणि ती म्हणते, ए फडफड, तू आपल्याबरोबर काय गेम बिम करणार नाही ना? तर रुक्मिणी काकू म्हणते, शक्य आहे का ते? कृष्णा म्हणते, कधीच शक्य नाही. म्हणून सांगतो तसा विचारसुद्धा करू नको. तर रुक्मिणी काकू म्हणते, बरं आता मी सांगितलंय ना तसं कर. जे व्रत पूर्ण करायचं तू चॅलेंज घेतलंयस ना ते व्रत पूर्ण कर. तर कृष्णा म्हणते, अरे केला ना आपण फास्ट, आता अजून काय करायचं? तू काहीतरी ॲडिशनल देऊ नको हां. तर रुक्मिणी काकू म्हणते, तो फक्त व्रताचा एक भाग होता. आता कॉमेडी बंद कर आणि हवनाला बस. तर कृष्णा म्हणते, हवन? तू आपल्याला हवनाचं काय बोलली नव्हती. तर रुक्मिणी काकू म्हणते, मी तुला सांगितलं होतं राजश्रीला विचार म्हणून. विचारलंस तू? तुला जर राघवशी लग्न करायचं असेल ना तर हे व्रत पूर्ण करणं तुला भाग आहे. तर ऋतुजा म्हणते, राघवसाठी योग्य बायको तूच आणि रत्नपारखींसाठी सुद्धा योग्य सून तूच. हे तुला सिद्ध करावं लागेल बस. रुक्मिणी काकू म्हणते, श्रावणी सोमवारचं हे व्रत नवऱ्यासाठी करायचं असतं. त्याला उत्तम आरोग्य मिळावं, त्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून हे व्रत करायचं. आणि मला विश्वास आहे तू हे व्रत अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करशील. ऋतुजा म्हणते, अगदी बरोबर बोललात वहिनी साहेब. अहो चॅलेंज कृष्णाने ॲक्सेप्ट केलंय ना, आणि तुम्हाला माहिती आहे ना कृष्णा कोणताही चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं पूर्ण करूनच दाखवते. तर कृष्णा म्हणते, बास कसं करायचं ते सांगा. रुक्मिणी काकू म्हणते, अगदी सोपं आहे. हवनकुंडात अग्नी प्रज्वलित करायचा, त्यात आहुती टाकत राहायचं. मात्र हे हवन पूर्ण होईपर्यंत त्या जागेवरून उठायचं नाही. तर ऋतुजा म्हणते, नीट ऐकलंस का गं? काहीही झालं तरी जागेवरून उठायचं नाही. तर कृष्णा मोठमोठ्याने हसतच म्हणते, अरे पब्लिक, इतकं सोपं आहे आणि तुम्ही इतकं डेंजर करून सांगताय. अरे आपले बाय हात का खेळले, असा करतो बघ. तर रुक्मिणी काकू आणि ऋतुजासुद्धा हसते. तर कृष्णा विचारते, काय झालं? दात काढायला काय झालं? तर रुक्मिणी काकू म्हणते, तुला ही पूजा सोपी वाटतीये. हे ऐकून खूप बरं वाटलं. आता एक गोष्ट लक्षात ठेव, आता या पूजेवरच तुझं भविष्य अवलंबून आहे. ऋतुजा म्हणते, जर तू हे व्रत व्यवस्थित पार पाडलंस तर राघवशी तुझं लग्न होणार, नाहीतर. तर कृष्णा लगेच म्हणते, कसं आहे ना, एकदा एक गोष्ट आपल्याला सांगितली की ती आपल्या डोक्यामध्ये अशी स्क्रूसारखी फिट बसते. सारखा तेच सांगायची गरज नाही, कळलं? तर रुक्मिणी काकू म्हणते, ठीक आहे, हवनाला बस. कृष्णा हवनाला बसते आणि मनात म्हणते, काकू ही पूजा मी फक्त चॅलेंज म्हणून पूर्ण करणार नाहीये. माझ्या राघवला दीर्घायुष्य मिळावं, या घरात सुख समाधान नांदावं म्हणून करणार आहे. कृष्णा अग्नी प्रज्वलित करणार तेवढ्यातच रुक्मिणी काकू म्हणते, थांब आम्ही बाहेर जातो. तर कृष्णा विचारते, का? तर रुक्मिणी काकू म्हणते, कारण हे हवन चालू असताना दुसऱ्या कोणी पाहायचं नसतं. तर कृष्णा म्हणते, असं पण असतं? तर रुक्मिणी काकू म्हणते, हो, प्रत्येक व्रताचे काही ना काही नियम असतात आणि ते पाळावेच लागतात, तरच पुण्य पदरी पडतं. तर कृष्णा म्हणते, तसं जर असेल ना तर तुम्ही दोघींनी इथून लगेच कल्टी घ्या, चला निघा. त्यावेळी त्या दोघे बाहेर येतात. तर ऋतुजा रूमचा दरवाजा पुढे करते आणि ती रुक्मिणी काकूला म्हणते, तिला आतमध्ये बंद करायला नको का? हवन सुरू झाल्यास पळून गेली तर? रुक्मिणी काकू म्हणते, अशी कशी जाईल पळून? ती पूजेच्या नियमांमध्ये बांधली गेलीये, माहिती आहे ना तुला? पूजेचे नियम काय आहेत, विसरलीस? तर ऋतुजा म्हणते, नाही हो, नाही विसरले. हवन पूर्ण होईपर्यंत जागेवरून उठायचं नाही. तर रुक्मिणी काकू म्हणते, मग ती का उठेल? तर ऋतुजा म्हणत असते, ती कृष्ण आहे, 1 नंबरची बिलंदर आहे, माहिती आहे ना तुम्हाला? तर रुक्मिणी काकू म्हणते, समज तुझ्या म्हणण्याप्रमाणे ती पूजेवरून उठली तर ती ही चॅलेंज हारेल. तर ऋतुजा म्हणते, पण जर तरच्या गोष्टी करायच्याच कशाला? दरवाजा बंद, विषय एंड. रुक्मिणी काकू तिला म्हणते, मी तुला सांगतेय तेवढंच तू कर. ऋतुजा म्हणते, वहिनी साहेब, कधीतरी माझं ऐका हो, नका रिस्क घेऊ प्लीज. रुक्मिणी काकू विचारते, तू मला आधी सांग, मी तुला जे काम सांगितलं होतं ते तू नीट केलंस का? नाहीतर आपला प्लॅन आपल्यावरच उलटायचा. ऋतुजा म्हणते, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यावर अविश्वास का दाखवता? रुक्मिणी काकू म्हणते, अविश्वास कशाला दाखवेल मी तुझ्यावर, पण उगाच काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी तुला विचारलं. तर ऋतुजा म्हणते, वहिनी साहेब, तुम्ही मला एखादं काम दिलं आणि मी ते केलं नाही, असं कधी झालंय का? काकू म्हणत असते, पण चुकून काही राहिलं तर? ऋतुजा म्हणते, नाही वहिनी साहेब, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? इकडे या, असं म्हणून त्या दोघीजणी रूमच्या आतमध्ये डोकावून पाहतात. त्यावेळी
ऋतुजा म्हणते, वहिनी साहेब, मी त्या हवनाच्या लाकडांच्या खाली गौऱ्या आणि कापूर असा भरभरून ठेवलाय ना, की ती जेव्हा पण हवन पेटवेल तेव्हा भरपूर धूर होईल आणि तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होईल, ती घाबरेल. तर रुक्मिणी काकू म्हणते, आणि तिला नाईलाजाने हवनावरून उठावं लागेल आणि बाहेर निघून जावं लागेल. तर ऋतुजा म्हणते, आणि एकदा का ती हवनावरून उठली की ती या घरातून कायमची बाहेर. कृष्णाची पूजा चालू असते. कृष्णा हवन पेटवते, तिची पूजा चालूच असते. त्या दोघी दरवाजाच्या बाहेरून आतमध्ये बघत असतात. इकडे राघव कृष्णाला शोधत असतो, परंतु त्याला ती कुठेच दिसत नाही. तर तो राजश्रीजवळ येऊन विचारतो, आई, सिंधू कुठे आहे माहिती आहे का तुला? तर राजश्री म्हणते, अरे ती तिच्या खोलीत असेल, कुठे जाणार आहे ती? तर राघव म्हणतो, मी आल्यापासून ती दिसली नाहीये म्हणून विचारलं. तर राजश्री म्हणते, काय रे, करमत नाहीये का सिंधूशिवाय? आठवण येतेय सिंधूची? तर राघव म्हणतो, घरात खूप शांतता पसरल्यासारखं वाटतंय. आय एम मिसिंग दॅट ड्रामा. तर राजश्री राघवचे कान धरते आणि म्हणते, तू खोडी काढलीस ना तिची? तर राघव म्हणतो, तू माझी आई आहेस, मी तुझा मुलगा आहे, तू दरवेळी तिची बाजू का घेतेस? तर राजश्री म्हणते, सिंधू ही माझी मुलगी आहे, खरं खरं सांग, तू भांडलास तिच्याशी? खोडी काढलीस ना तिची? राघव म्हणतो, मी काहीही केलेलं नाहीये. राजश्री म्हणते, खोटं बोलतोयस तू, मी तुला चांगलं ओळखते. हां, तू काय करू शकतोस आणि काय नाही करू शकत मला चांगलं ठाऊक आहे. राघव, आता 2-3 दिवसांनी तुमच्या लग्नाच्या विधी सुरू होणार आहेत. तू जर तिला त्रास दिलास ना, तिच्याशी भांडलास, तर माझ्याशी गाठ आहे. राघव म्हणतो, नाही माझी आई, मी तिला त्रास दिलेला नाहीये आणि इथून पुढे देणारही नाही. आता तरी सांग ती कुठे आहे? तर राजश्री म्हणते, अरे हो, आठवलं बघ, तुला सांगायचंच राहिलं. आज श्रावणी सोमवार आहे ना, वहिनींनी सिंधूला श्रावण सोमवारचा उपवास करायला सांगितलाय. इकडे कृष्णाची पूजा चालूच असते. राघव राजश्रीला म्हणतो, पण या सगळ्या गोष्टी काकू स्वतः करते ना? तर राजश्री म्हणते, हो, वहिनीच करायच्या, पण त्यांचीच इच्छा होती की यावर्षी रत्नपारखींच्या होणाऱ्या मोठ्या सुनेने उपवास करावा. आणि तुला माहिती आहे, वहिनी जशी पूजा करायच्या ना, जितका कडक उपवास वहिनी करायच्या, अगदी तशीच पूजा त्या सिंधूकडून करून घेणार आहेत आणि त्यासाठीच सिंधू मंदिरात गेली असेल. त्यावेळी राघव मनात विचार करतो, कृष्णाला भूक सहन होत नाही, ती खरंच काकूसारखा कडक उपवास करू शकेल? राजश्री त्याला म्हणते, राघव, अरे सिंधू मंदिरात गेलीये, पूजा झाली की येईल घरी. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, विनू आणि राघव क्रिकेट खेळत असतात. त्यावेळी राघवचा बॉल कृष्णा ज्या रूममध्ये आहे त्या रूममध्ये येऊन पडतो. कृष्णाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो, तर राघव तिला ते व्रत पूर्ण करण्यासाठी हेल्प करतो. हे पाहून तर मधू आणि बाकीच्यांचा जळफळाट होतो. त्यानंतर कृष्णा म्हणते, फडफड, आपण पुन्हा एकदा चॅलेंज जिंकलो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.